रसिकांनो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, शुभ दिवस, शुभ सकाळ म्हणजे शब्दांचा खेळ असतोय. विचारांची चविष्ट अशी ओली भेळ असते. मनाशी मनाचा सुखद मेळ असतोय. आणि आपल्या जीवाभावाच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडासा वेळ असतोय. दोस्तानो, आपलं आयुष्य हे फक्त यासाठी नाही की आपलं मन मारून जगावं. आयुष्य यासाठी की मन भरून जावं. दोस्तानो, हरवलेलं सुख हे थोडं शोधून बघावं. इतरांचं मन सांभाळत असताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लेखावं. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतंय. काही गोष्टींना आपसुकी होऊ द्यायचं असतंय. तडजोड बाकी कशातही झाली तरी स्वाभिमान मात्र कायम जपला पाहिजे. इतरांशी तुलना न करता स्वतःवरील विश्वास आणि यावर आपण ठाम राहिलं पाहिजे. आयुष्य यासाठी नाही की हरत राहावं, झुरत राहावं. आयुष्य यासाठी की लढत राहावं आणि बहरत राहावं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय कळत नाही. जर तुम्हाला लवकर पुढे जायचं असेल तर एकटं चला. परंतु जर तुम्हाला दूरवर जायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला. मूर्ख व्यक्तीची 5 लक्षणं: गर्व, अपशब्द, क्रोध, हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा अनादर करणं. आयुष्यात प्रेम करणारी व्यक्ती मिळाली तर कदर करत जा. प्रेम आणि मरण या 2च गोष्टी अशा आहेत ज्या मागून सुद्धा मिळत नाहीत. एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी, पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी. आणि आयुष्य लागतं त्याला विसरण्यासाठी. आयुष्यात कमावलेली विश्वासाची माणसं ही सोन्यासारखीच असतात. आणि ती कमवण्यासाठी लागणारी माणुसकी, प्रेम आणि विश्वास यासारखं दुसरं कोणतं सोनं नसतं. ज्यांनी आपल्याला हे सोनं दिले त्यांच्या ओंजळीत हे सोनं परत करा. व्यक्त व्हा म्हणणं सोपं असतं, पण काही वेळेस त्या व्यक्त होण्याला सकारात्मक भविष्य नसतं हे आपल्याला ठाऊक असतं. म्हणून खूप जण अव्यक्त राहत असतात. आयुष्यात कधीही स्वतःला कमी लेखण्याची चूक करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःबद्दल जो विचार कराल जगही तुम्हाला तसंच वागवेल. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन हे मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. अशक्यही शक्य होत असतं, पण त्यासाठी फक्त कर्म पाण्यासारखं निखळ आणि निर्मळ असावं लागतं. कधी कधी नातं आणि व्यक्ती ही गमवायची नसते, म्हणून प्रेमाला मैत्रीचं नाव देण्यात येतं. दुसऱ्यांचं ऐकून आपली नाती कधीच खराब करू नका. कारण नाती आपली असतात, दुसऱ्यांची नाही. लोकांनी तुम्हाला चुकीचं ठरवल्यानं
तुम्ही चुकीचं होत नसता. सर्वात जास्त जळकी लोक ही जवळचीच निघतात, पण बुडाला लागलेली आग ते कधीही दाखवत नाहीत. आयुष्य जगायचं तर आपल्या हिमतीवर, कारण दुसऱ्यांचे खांदे फक्त जाताना आधार देऊ शकतात. प्रत्येकाला शहरातला आनंद कमावता येत नसला तरी गावाकडचा सोहळा मात्र अनुभवता येतो. नवीन व्यक्तीच्या आयुष्यात जुनं प्रेम कधीही घेऊन जाऊ नका. जगापेक्षा स्वतःसोबत चाललेलं विचारांचं युद्ध हे जास्त त्रासदायक असतं. मोकळ्या मनाची लोक हे लवकर हळवी होतात. अशी लोक लवकर रुसतात आणि मनवल्यावर अशी लोक लवकर रुसवाही सोडतात. आणि अशी लोक देवालाही खूप आवडतात. खूप काळजी करत बसायचं नाही. वेळेलाही वेळ द्या आणि स्वतःलाही वेळ द्या. जे होईल ते चांगलंच होईल. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, देवानं तुमचा हात पकडून ठेवला आहे. प्रयत्न करत राहा. यश हे थोड्याच अंतरावर तुमच्यासाठी उभं आहे. पैसा गमावला तर पुन्हा कमावता येतो, पण आपल्या चुकीमुळे माणसांचं गमावणं हे न परवडणारं असतं. आपल्या हसऱ्या चेहऱ्यापेक्षा आपली दुःख, आपल्या वेदना, आपला त्रास, आपल्या पीडा या जगाला जास्त आनंद देऊन जात असतात. आयुष्यभर समजून घेणारी व्यक्ती नाही भेटली तरी चालेल, पण जेव्हा गरज आहे तेव्हा तरी समजून घेणारी व्यक्ती पाहिजे. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट ही मनावर घ्यायची नसते. कौतुक करणारा प्रत्येक व्यक्ती हा शुभचिंतक नसतो. भेट ही महत्वाची असते, कारण भेटीनंतर नाती नव्यानं बहरत असतात. लोकपेक्षा जास्त लक्ष बुकवर द्या. यशस्वी झाल्यावर तुमचा साधेपणाच तुमची ओळख बनेल. मुलगी सगळ्यात जास्त प्रेम हे तिच्या बाबांवर करत असते, कारण बाबांना ती किंग समजते आणि स्वतःला प्रिन्सेस. आयुष्य हे रेल्वे स्टेशन सारखं झालंय. लोकांची तर गर्दी खूप असते, पण त्या गर्दीमध्ये आपलं कोणीच नसतं.